हो काय अशी पिंडी या तरी म्हणतात बारकीच या त्या तीन जाते या 5 रुपयाने. त्या 3 पेंड्या बापा त्यात काँग्रेस बांधलाय तुम्ही असू दे काय ना. त्यात काय काय नाही मार खातय आणि काय. हा आत्याने हो का सगळा काँग्रेस काढून टाकलाय आणि बापू त्यातच मानते तर मजा आहे का नाही. हो का ही अशी कोथमीर आहे लागली भाजी पावसाने असं ही झाले नाही तर कोथमीर भारी येते पण काय आहे, पाऊस असला झिमझिम झिमझिम धड कुठलंच काम नाही. आता पण आभाळ आलं आता म्हणलं आणि येतोय कोथमीर आत पण राहते वाटतं काढायची चला. नाही गेलं ढगार बरं झालंय बाबा जात तिकडून. बापू 8 दिवस नाही आल्यावर जुळतंय 8. 8 दिवस जाईन ही कोथमीर. हा नाही टाइम पण पण 8 दिवसात होईल आमची. हा 8 रोज दिवसात होईल. आल्यावर रोज आता आले. मधीच गुरुवार आला हा निलाव बंद. मग उद्या गुरुवारच आहे बापू आज बुधवार आहे असं काय करताय. तेच की. नाही बुधवार आहे. मंगळवार आहे. अहो बुधवार आहे. नाही काल होता मंगळवार. काल मंगळवार होता ते आज बुधवार आहे. आज बुधवार आहे. आज बुधवार आहे. ही अशी आमची इकडं मका आहे आणि ही ऊस सगळा दिलाय गुरावाल्यांना ज्याने त्याने आपापली शेज पाडली ती कुणी कुठं पलीकडं अलीकडं सगळा ऐकलाय. बघत राहा व्हिडिओ आता चला. एवढं सगळं काढलं कोथमीर तर लावली मकत ठेवली सावलीला आणि इकडे गटुडं बांधले घरी न्यायला. तिकडं पिशव्या येतं त्या पण न्यायच्यात घरी. आता अण्णाला बोलवायचंय न्यायला. सूर्य गेला पर डोक्यावरून खाली आता. आणि ती बारकी मका आमची एवढी झाली महिन्याभरात इतिहास म्हणायचं तोडायला. 1.5 महिना खाई. आ 1.5 महिना मका भिजवाय आली पण आली आता सोमवारी ह्याचा कुटाणा काढल्या. ह्याचा का तवर नाही बाई मग आज मोकळ्यात राहिली ना मोटर बंद पण मगाशी राहिली आता ती सामान आणावं लागतंय नवं एक वडावं लागते वर. कुठली वडावं लागते वरची तिला काय झाले वायर जळली आतली जळली का वरची वर जळली तिथं कुठं. होय कसली बापूची कोथमीर या. बघा. उद्या या निलावावर लवकर. तराट मध्ये हाया कोथमीर ह्या मोठं बेळ आहे तर न उचलाय जोग. हा या त्यांना उचलत्यान का नाही गावरान कोथमीर आहे पदशीर. होय हा. गावरान आहे का पण गावरान हा वाशी तू एक नंबर मधीच ठेवल्या 2-4 वाप इकडून इकडून ऊस आहे नाही. एवढाच मधला टप्पा ठेवलाय त्याच्या सगळं खाली ऊस सगळं ऊस आहे मधीच ठेवलाय. कडेला रान ठेवा म्हणल्यावर मध्ये ठेवलंय. कडेला म्हणजे न्यायला होय लोकाला. लोकांचं काय इथं आपल्याला सोपं पडतं लोकांचं पडलंय वय न्यायचं. इथं मग पलीकडच्या ऊसाच्या रानात असतं तर मग कडेला पटापटा ही झाला असतं. ही काय झालंय मधीच ठेवलंय सगळीकडून ऊसन मधीच रान बेहा वाटतं की माणसाला इथं. आता काय हा मग काय इकडे लांडग कोहलं आल्यावर काय सांगा ऊसातनं लांड आहेत लांडग केवढं आणलं मोठं आहे माहित आहे का इथं 2 आहेत केवढं इथं मोठे. कधी बघितलं होतं मग गेल्या वर्षी मी पण बघितलं लय मोठं आहे तर 2 एका मागे एक जे निघलं ते आम्ही ताळायचंच बंद झालो मधनं येत होतो. लय मोठं असं ह्याच्यातलं निघलं की म्हणलं आता काय खरं नाही. लाडग्यांचं पण लय भ्या वाटतं ती काय फक्त शारदानलाच खात नाही ती आमच्या बापूला तर असा तारास दिलता लहान गेली की बापूंनी पार तिकडचं रानच वय बापू तिकडं होतं बोरीत रान आमचं किती होतं 5 एकर बोरीला लहान होतं आणि तिकडे लावलेली द्राक्षी पहिल्या काळात 25 वर्षापूर्वी. आणि संध्याकाळचं येत होतं कुत्री म्हणून लांडगी जी रस्त्यावर बसली ती उठाणातच बापू येत होतं सायकल येऊ बापूची भजी तीच झाली लांडग्यांनी केली. हा झालं पण ती तवा सगळे ज्यांची होती त्यांनी सगळ्यांनीच दिली ना पहिलीच त्यांनी का हो पहिलीच दिली. म्हात्रे अन्न होतं तवा
इकडं होती पहिली बापूंच्या वडिलांचं रान होतं, ही परत सगळी घेतली मग. बर बर, काय फायदा झाला नाही आत्या म्हणतात, त्याचा काय फायदा नाही झाला. घरी जायचंय आता. अण्णाला फोन लावा लागन, तवर अण्णा येतो याच. त्याला लगेच दळायला. दळायला जायचंय की आता, ते दळायला जातोय का नाही काय माहिती. ज्ञान आहे की आपलं. ज्ञानूलाच आता दळण बांधून द्यावं लागेल, मग ती जाणार. तिला गोड बोलावं, जाबाया जाबाया, संध्याकाळी भाकरीला पीठ नाही. तसं तुम्ही आणा येताना वडापाव, नाही काय खाऊ रात्री वडापाव संध्याकाळी. कुठं कालवणार तरी काय आहे, तुम्ही असतो भाजीला तरी कुठं काय आहे आता. पेंड्या बांधते उपटून, ही सगळं मागचं काढत काढत आणले. बापून नाही काय न्यायला. बापू तुम्हाला काय नाही किती काढली? 250. हा 250 आणि ही 100, 350 पेंडी बनायचं काढली. चला, आहे आमची मका, ही गुरावाल्यांना द्यायची पण अजून टाइम आहे. आणि तिकडं आहे ऊस. तिथं आणि कुणाची तरी गाडी, मला वाटतं ज्योती आत्या त्या पण आल्यात राहणार. मी आमचा खायचा ऊस बघा किती भारी आलेला आहे. अण्णा येतोय न्यायला, 6 वाजल्यात. सूर्य गेलाय पार मावळायला, जायचंय घरी. घरी गुरंही बांधलेली आहेत ना तिकडं, सगळा तिकडं ऊसच आहे खालपर्यंत सगळा. ही जी लाईन दिसते ती शेवट तिकडं लिंबापर्यंत. मधीच एवढं रान मोकळं ठेवलंय ज्वारी बाजरी करायसाठी ना. तर बापूंची चालली कोथिंबीर भरायची, उशीर झालाय ना. बांधत्यात कोथिंबीर सगळ्या मका शेवगा आत्या बापू सगळ्या पिकाच्यात मका. दमानी की गाडी हा, इकडे रस्ता आहे कळस रोड जाताना, लय वाहतूक. घरी गाडी खाली उतारली की लागली वारडायला. हो काही तू तर पार भलतच टाळ्यावर चढलं या, उतर खाली. म्हणलं ही गुतली का काय बघा, आज आहे मंगळवार. आत्याला आणि त्यांचं जायचंय लाकडीला. मग आता बाकीची सगळी कामं करावं लागतं. मी गाय गुतली आहे का काय बघा म्हणलं, पण नाही गुतली. तर खाईन थोड्या वेळ आता, चहा पाणी उरकस तर करीस तर. सर थांब, नाही लगेच घरी न्यायची, अजून गिनी गोलून हिन काढायचं आहे. ज्ञानेश्वरीने काढला असं झाडून. हे उतर खाली, चल उतर. वर चढलंय पार. हाईक चर की काय ही होत आहे का नाही, खाऊच वाटा नाही पार. माणूस घरी आले आलं सुरूच होत आहे. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. पार 6 साडेसहा वाजत आल्या त्या. हा नको ओरडू, आण ती पाणी पाजाय थांबाया गिनी गोल कापून. तरी मी जाताना मग अशी घेतली, झाडून गेली ती सगळं. लयला उशीर हो म्हणून. लिंबाचा पाला पडतोय ना सगळा. चालले बापूंला कोथिंबीर लावायची घेतली. ही मार्केटला न्यायला ती बुडवून लावावं लागते व्यवस्थित नीट. कोणी पोरींनी झाडून काढलेल्याचा राडा कसा फुलं उधळत उधळत टाकले. सूर्य पार मावळा.